हे बघा 2 बदकं. तर आज आहे ना आम्ही गेलो होतो कुठं ते पुढे सांगतेच. सगळी चेंडरमेंढर गोळा करून आम्ही गेलो होतो अकलूजच्या वॉटर पार्कमध्ये. खरं तर गेल्या वर्षी उन्हाळ्यात या दिवसात खूप पाऊस झालेला, अगदी शेवाळ चढलेला, 8 दिवस कंटिन्यू पाऊस होता. नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. कुठलंही प्रेक्षणीय स्थळ असलं की तिथं देखावा असतो तो खेड्यातलाच असतो बरं का. अगदी निवांत वाटतं पाहिल्यानंतर. पण तिथं जाणारी शहरातली लोकसंख्या ही जास्त असते. त्यांना ती दृश्य पाहायला मात्र खूप आवडतं, पण जगायला मात्र नको वाटतं. पण असो, आम्ही मात्र खेड्यातलेच लोक आहोत, त्यामुळे आम्हाला काय ह्या दृश्यांचं काय वेगळं काय वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दुसऱ्याला जज करण्याचा पण काहीच अधिकार नाही. मग काय आम्ही त्या पाण्यात नाही बसलो, पण रेल्वेत बसलो आणि इकडं थोडेसे हेलकावे खाल्ले. म्हणलं चला याला काय म्हणतात मला पण नाही सांगता यायचं. आणि मग कपडे वगैरे चेंज करून उतरलो पाण्यात. मग काय या दोघी पण पूजा आहेत. सगळ्यांनी स्लाईड मस्त एन्जॉय केला आणि ही दोघं माझी मुलं, दोघं पण भारी एन्जॉय करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॅशिंग आहेत. मला काय पोहता येत नाही, पण मी यांना लहान असताना विहिरीत पोहायला घेऊन जायचे, मी स्वतः जायचे. मुलं तर एजनुसार जसं वय वाढेल तसं डॅशिंग होत जातात, पण मुली जरा मंद होत जातात. म्हणून मला लहानपणीच मुलीला पोहायला शिकवून घ्यावं. तर हे बघा दुसरं बदक. मग काय आता सगळी बदकं पाण्यात उतरलेत, पाहू शकताय तुम्ही. मला तर कशाचा फोबिया याची मला मोठी लिस्ट बनवावी लागेल. पण तरीही मी या स्लाईडवरून पाण्यात पडले. खाली गेले 2 सेकंद तरी पाण्यात असेल. पाण्यात टाकले हे दुसरं बदक रडायला लागलं आणि यांचा बघा इकडं रोमांस सुरू झाला. काय म्हणलं आता करावं. आणि यांची ही मम्मी, पोरांची कमी तिचेच फोटो जास्त येतं. आणि हे बघा यांनी पण सुरू केलं. यांचं पाहून आम्ही पण ठरवलं, म्हणलं करावं काहीतरी वेगळं. पण आम्हाला काही रील वगैरे शूट करता नाही आली, कारण तिथं सगळ्यांचा रिस्पॉन्स. आणि आता ट्रेंड फॉलो केल्याशिवाय आम्ही पण काय सुट्टी देतोय का. मग काय म्हणलं चला यांना म्हणलं मला उचलून घ्या पाण्यात, मस्त फोटो काढूयात. तर यांनी काय केलं, मला उचलून घेतलं आणि पाण्यात बुडवलं. मी बडबड करत होते तर म्हणले आता नाही करत. आणि परत एकदा उचलून घेतलं आणि पुन्हा एकदा मला पाण्यात बुडवलं. असला का मला वैताग आलता, पण म्हणलं जाऊ देत चला. अगोदर जबरदस्तीनं घेऊन आले, कारण यांना काही इंटरेस्ट नव्हता वॉटर पार्कला येण्याचा. नंतर जो आम्ही ॲडव्हेंचर केला, म्हणजे तिथं गुफा वगैरे आहे त्यात गेलो, तेव्हा त्यांना भारी वाटलं, कारण वरून पाऊस वगैरे येत होता. तिथं काही मोबाईल न्यायला नाही आला, पण खूप छान झालं. कपडे चेंज केले आणि मग आम्ही निघालो. रस्त्यात जाताना मस्त इंदापूरमध्ये फेमस अशी भेळ खाल्ली, जी की आपल्या मराठी भावाची होती. तिथं पाटी पण लावलेली, ती वाचली मी. आणि मग निघालो. एक पॅसेंजर उतरवलं आणि फायनली आम्ही आमच्या घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.